मित्र हो, शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामनाचा अग्रलेख म्हणजे अगदी आपटून बडवून बदडून केलेली राजकीय धुलाई असते. सामनाचा रोजचा अग्रलेख म्हणजे प्रसारमाध्यमाच्या बातम्याचा विषय असतो. सामनाच्या आजच्या अग्रलेखानं तर सगळ्यांचे मुखवटे चक्क ओरबाडून काढलेले आहेत, टराटरा फाडून काढलेले आहेत. राजकारणापासून न्याय व्यवस्थेपर्यंत त्यांनी कोणालाही सोडलेलं नाही. यातला प्रत्येक मुद्दा अत्यंत अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतो. म्हणून लक्ष देऊन ऐका मित्रांनो, सामनाच्या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय. भारतीयांच्या स्मरणशक्तीवर धर्मांधतेचा गंध चढलेला आहे, त्यामुळं अनेक ताज्या गोष्टींचाही त्यांना विसर पडतो. दहशतवाद्यांनी केलेला पुलवामा, पहलगाम सारखे भयंकर हल्ले भारतीय विसरले आणि या निमित्तानं सुरू झालेल्या ऑपरेशन सिंदूरचं पुढं काय झालं ते सुद्धा विसरले. ऑपरेशन सिंदूर काळामध्ये कर्नल सोफिया कुरेशींचा अपमान मध्य प्रदेशातील एका भाजप मंत्र्यांनी केला. या अपमानजनक टिप्पणीचा खटला अद्यापही सुरू आहे. त्याला 1 वर्ष उलटलं तरी न्याय नाही आणि निकालही नाही. संबंधित मंत्री मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळामध्ये छातीवर कमळ लावून निर्लज्जासारखे फिरत आहेत. शुक्रवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर हा खटला पुन्हा उभा राहिला तेव्हा सरन्यायाधीश संतापले आणि म्हणाले, बहुत हो चुका है, संयमाला देखील मर्यादा आहे. आता त्यांच्या संतापण्यानं तरी काय होणार आहे. न्यायव्यवस्थेच्या दिव्याखाली सगळ्यात जास्त अंधार आहे. त्या कारणानं गेल्या 10-12 वर्षात अनेक म्हाताऱ्या तर मरून पडल्याच, पण काळही सोकावून पुढे गेला. बरं, न्यायाधीश संतापून काय मिळणार आहे का, की संतापण्याची नाटकं आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहेत. शिवसेना फुटीच्या किंवा पक्षांतराच्या खटल्यात देखील तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड हे राज्यपालांच्या बेकायदेशीर कृतीवर, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर संतापलेच होते. पण संतापले आणि निवृत्त झाले. त्यांच्यानंतरचे 2 सरन्यायाधीश देखील या प्रकरणावर संतापले आणि निघून गेले. आता वेळ सूर्यकांत महोदयांची. स्वतः सूर्यकांत यांनी शिवसेनेच्या रेंगाळलेल्या खटल्यावरही संताप व्यक्त केला आहेच, परंतु नवी तारीख देऊन थंड पाण्यात आंघोळ करून ते शांत झाले. त्यामुळं सुप्रीम कोर्टाचं संतापनं किती गांभीर्याने घ्यायचं. आता आपले सरन्यायाधीश सूर्यकांत हे कर्नल सोफिया कुरेशी यांच्या खटल्याचा निकाल लागत नाही म्हणून आणि संबंधित बेताल मंत्री विजय शाह यांना मोकाट सोडल्याबद्दल संतापलेले आहे. त्यांचं संतापणं म्हणजे केवळ वेळ काढण्याचं धोरण दिसतं. 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर वाजत गाजत सुरू झालं. पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करून कराची, लाहोर, इस्लामाबाद, पाकव्याप्त काश्मीरवर पुढच्या 72 तासात ताबा मिळवू वगैरे गर्जना सुरू झाल्या. त्यामुळं समस्त भारतवर्ष भलतेच रोमांचित झाले. अखंड हिंदुस्थानचं स्वप्न मोदी शहा साकार करीत आहेत. ती घटका समीप येत असल्यामुळं मंदिरात पूजा, अभिषेक वगैरे सुरू झाले. हे संपूर्ण देशानं पाहिलं. पण निवडणुकीमध्ये जसा या मंडळींना ईव्हीएम वगैरेच्या माध्यमातून विजय मिळवता आला, तसा विजय प्रत्यक्ष रणभूमीवर मिळवता आलेला नाही. आणि त्यामुळं ट्रम्प यांनी पिछे मुड असं म्हणतात पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर गुंडाळलं. ऑपरेशन सिंदूरचं ब्रीफिंग जनतेला आणि मीडियाला मिळावं यासाठी सरकारनं कर्नल सोफिया कुरेशींची नेमणूक केली. त्याने उत्तम पद्धतीनं ब्रीफिंग केलं. पाकिस्तान विरुद्ध ही महिला अधिकारी एक वेगळी लढाई लढत होती. ती देशामध्ये लोकप्रिय झाली. पण त्याच वेळी मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शाह यांनी कर्नल सोफिया यांच्या विरोधामध्ये दहशतवाद्यांची बहीण अशा शब्दात विष ओकलं. संपूर्ण देशामध्ये त्या विरोधात संतापाची लाट उसळली. पण त्या संतापाच्या लाटेला तरी विचारतंय कोण. देशासाठी प्राणाची कुर्बानी देणाऱ्या सैनिकाला धर्माच्या नावावर हिणवणं हा देशद्रोह आहे. भारतीय संस्कृतीत हे बसत नाही. पण
भाजपच्या मंत्र्यांनी त्याही कठीण स्थितीमध्ये तसा संदेश दिला. कोणत्याही राष्ट्रीय संकटात आम्ही हिंदू मुसलमान हा वाद करणारच, आम्ही सत्ताधारी आहोत, काहीही बरळण्याचा अधिकार आम्हाला मोदी शहा यांनी दिलाय, राष्ट्रीय एकात्मता गेली चुलीत, असंच त्या कुंवर विजय शहा यांना सांगायचं होतं. खरं तर अशा राष्ट्रविघातक मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकलून भाजपमधून सुद्धा बरखास्त करायला हवं होतं. मात्र त्यावेळी त्यांच्या विरोधात जनक्षोभ असून सुद्धा त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. कसा बसा एक FIR दाखल झाला, पण सरकारकडून प्रोसिक्युशनची परवानगीच मिळाली नाही. त्याला 1 वर्ष झालं. भाजप सरकार या प्रकरणी कोर्टात बेताल मंत्र्याचीच बाजू मांडत राहिलं. सॉलिसिटर जनरल यांनी नंतर विजय शहा यांना पाठीशी घातलं, तेव्हाही सुप्रीम कोर्ट संतापले होतं. हा खटला फक्त एका बेताल मंत्र्याविरुद्ध नाही, तर एक पाशवी राजकीय शक्ती आणि त्यासमोर हतबल झालेल्या भारतीय न्यायव्यवस्थेच्या सरपटण्याच्या संदर्भातला आहे. एक सामान्य माणूस पंतप्रधानाविरुद्ध, मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध बोलतो तेव्हा त्याला तुरुंगात टाकलं जातं. सैन्याचं मनोधैर्य खच्ची करू नका असं सांगितलं जातं. मग मध्य प्रदेशातल्या भाजपचे मंत्री कुंवर विजय शहा यांच्यावर अद्याप कारवाई का बरं नाही झाली? खरं म्हणजे भाजपनं त्यांना मंत्रिमंडळातून हाकलणं हीच खरी कारवाई होती. भाजपनं हे केलं नाही, म्हणून न्यायालयानं दखल घेऊन या माणसाला सरळ तुरुंगात पाठवणं हीच न्यायव्यवस्थेकडून अपेक्षा होती, पण तेही झालं नाही. सगळ्यांचे मुखवटे गळून पडले. पुलवामामध्ये सैनिकाची बळी गेली तेव्हा त्या सैनिकाच्या नावानं मतं मागणाऱ्याकडून सैनिकांच्या सन्मानाची काय अपेक्षा करणार? महिलांना आरक्षण द्यावं म्हणून बोलायचं, बहादूर कर्नल सोपे यांचा अपमान करायचा. तो करणाऱ्या आपल्या मंत्र्याविरोधात FIR दाखल होऊनही काहीच करायचं नाही. केंद्रातील विद्यमान सत्ताधाऱ्याकडून न्यायाची तर बातच होत नाही. पण आमची न्यायालय सैन्याचा हा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहतात. तरी बरं, कर्नल सोपे या प्रकरणी न्यायाला विलंब होत असल्यामुळं आपले सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले आहेत. अर्थात सरकार म्हणेल संतापले तर संतापले, संतापून करतात काय? यालाच म्हणतात भारतीय न्यायव्यवस्थेची दुर्दशा. मित्र हो, सामनाचा हा अग्रलेख कसा वाटला जरूर सांगा, आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.